झटपट बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात क्रीडा विश्वातल्या घडामोडी. फ्रेंच ओपन 2014च्या महिलांच्या अंतिम सामन्यात रशियाच्या 7व्या मानांकित मारिया शारापोव्हानं रुमानियाच्या 4थ्या मानांकित सिमोना हालेपचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलंय. शारापोव्हाचं 5वं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे, तर दुसरं फ्रेंच ओपन जेतेपद आहे. शारापोव्हानं हालेपचा 6-4, 6-7, 6-4 असा पराभव केला. याआधी मारियानं 2012 साली ही स्पर्धा जिंकली होती, तर हालेप आपल्या पहिल्याच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये खेळत होती. वर्ल्ड नंबर 1 रफाएल नदाल आणि वर्ल्ड नंबर 2 नोवाक जोकोविच यांच्यामध्ये फ्रेंच ओपनची फायनल रंगणार आहे. नदालनं अँडी मरेचा सेमीफायनलमध्ये सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत फायनल गाठली, तर नोवाक जोकोविचनं इर्नेस्ट गुल्बिसवर विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. या स्पर्धेची विक्रमी 8 जेतेपद नावावर असणाऱ्या नदालनं या स्पर्धेतल्या 65 लढतीत विजय मिळवलाय आणि केवळ एका लढतीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलंय. फुटबॉल विश्वचषकाचं वेळापत्रक जेव्हा जाहीर झालं तेव्हापासून विजेता कोण ठरेल अशा भाकितांना क्रीडा पंडितांपासून ते साध्या चाहत्यांपर्यंत भाकितं वर्तवायला सुरुवात झाली. यामध्ये आता यजमान ब्राझीलचे प्रशिक्षक लुईस फेलिपे स्कोलारी यांनी उडी घेतली आहे. अंतिम फेरीत आमच्या संघापुढे अर्जेंटिनाचं आव्हान असू शकतं असं भाकीत त्यांनी व्यक्त केलंय. म्हणजेच ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये फायनल रंगेल असं भाकीत ब्राझीलचे कोच फेलिपे यांनी केलंय. हॉकी वर्ल्ड कपमध्ये अखेर भारतीय टीमच्या पदरी विजय पडला. मलेशियाविरुद्ध भारतानं 3-2 विजय मिळवला. मात्र वर्ल्ड कपमधील भारताचं आव्हान संपुष्टात आलं. या विजयामुळे भारत 4थ्या स्थानी आहे, तर मलेशिया अखेरच्या स्थानीच राहिला. या सामन्यात आम्ही सुरेख खेळ केला, हा विजय नक्कीच सुखावला जाणार आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर भारताचा कॅप्टन सरदारा सिंग यांनी दिली. गोलंदाजांची संशयास्पद शैली आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समनला रनआउट करणं या घटनांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं. समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ही बैठक झाली. त्यामध्ये क्रिकेट संदर्भातील विविध समस्यांवर उहापोह झाला. आयपीएल स्पर्धेत 2-3 गोलंदाजांच्या शैलीबाबत आक्षेप घेण्यात आले होते. अशा गोलंदाजांची शैली वारंवार तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना त्यांची शैली सुधारण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या जाव्यात असं या बैठकीत मत व्यक्त करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.